पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा नागरिकांचा ढाल म्हणून वापर करण्यात आलेला आहे। भारताच्या प्रत्युत्तरामध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकिस्तानकडनं करण्यात आलेला आहे। कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न दिसतोय। नागरिकांचा ढाल म्हणून पाकिस्तान वापर करताना दिसतोय। आज भारतानं जेव्हा परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली तेव्हा सुद्धा हा मुद्दा प्रामुख्यानं उपस्थित केला गेला होता की एकीकडे पाकिस्तान हवाई हल्ला करतं, मात्र तरी सुद्धा आपण हा फोटो बघू शकतोय। नागरी विमानांचं जे उड्डाण आहे ते या काळामध्ये थांबवलं जातं, मात्र पाकिस्तान असं करताना दिसत नाही। ही वाहतूक जी आहे ती सुरूच आहे। त्यामुळे एका प्रकारे नागरी विमानांची ढाल, नागरिकांची ढाल करून पाकिस्तान अशा पद्धतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे स्वाभाविक आहे आज हा मुद्दा उपस्थित झाला होता। शिवाजी यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। शिवाजी, पुन्हा एकदा पाकिस्तान, आज जो मुद्दा प्रामुख्यानं परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आलेला होता तसाच प्रकार पाकिस्तानकडनं आजच्या हल्ल्याच्या निमित्तानं सुद्धा होताना दिसतोय। अगदी पाकिस्तान अशा पद्धतीने नागरिकांचा ढाल म्हणून वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ही जर पूर्ण स्क्रीन आपण जर पाहिली तर वरचं जे भारताचं जम्मू काश्मीर टोक आहे तिथपासून तर महाराष्ट्रातील मुंबई पर्यंत आपल्याला जी भारताची उत्तरेकडची बाजू आहे ती पूर्णपणे जे आपले जे नागरी एअरपोर्ट आहे ते पूर्णपणे बंद असल्याचं पाहायला मिळते। तिकडे एकही फ्लाईट उडताना पाहायला मिळत नाही। मात्र जर पाकिस्तानची बॉर्डर पाहिली त्या ठिकाणी पेशावर असो, तर त्यानंतर क्वेटा असो, त्यानंतर कराची असो, त्यानंतर लरखना असो, या भागामध्ये जी विमानं आहेत नागरी सेवांची ती उडताना पाहायला मिळतात आणि पाकिस्तानला भारतावरती अटॅक करायचा आणि या ठिकाणी नागरी सेवा जी आहे ती सुरू ठेवायची। या दरम्यान जर भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला तर हल्ल्यामध्ये एक दोन विमानं पाकिस्तानची सहज पडू शकतात आणि ती जर विमानं पडली गेली तर जगासमोर त्यांना सांगायला होईल की भारताने सर्वसामान्य लोकांवरती, नागरी क्षेत्रावरती हल्ला केलेला आहे। हा कांगावा करायचा आहे म्हणून पाकिस्तानने पुन्हा एकदा तिथल्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे आणि सातत्यानं भारताचं S-400 हे जी सिस्टम आहे ते हे हल्ले परतवून लावते। पण भारताने जर हल्ला केला तर या भागातली सगळी विमानं जी आहेत ती पडतील, त्यातील नागरिकांचा मृत्यू होईल। त्या नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने अशा पद्धतीने हल्ला केला आहे आणि सध्या जी स्ट्राईक सुरू आहे त्याचं युद्धात रूपांतर करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला अधिक पैसे हवे आहेत अशा पद्धतीची मागणी जी आहे पाकिस्तान जो आहे तो त्याच्या मित्र राष्ट्राकडे करू शकतो। इराण असो, UAE असो, यांच्याकडे म्हणजे खास करून मुस्लिम राष्ट्रांकडे अशा पद्धतीची मागणी जी आहे ते करू शकतो। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानने ही खेळी जी आहे ती सातत्यानं सुरू ठेवलेली आहे। पाकिस्तानने ही खेळी तिथल्या लोकांच्या मृत्यूशी, तिथल्या लोकांच्या जीवाशी सध्या खेळलं जात आहे आणि पाकिस्तानची ही खेळी जी आहे ती अत्यंत लाजिरवाणी खेळी आहे। अशा पद्धतीने आपल्या स्वतःचे लोक जे आहे ते ओलीस ठेवण्याचं काम युद्धामध्ये पाकिस्तान करताना पाहत आहे। हा रडीचा डाव आहे, हे युद्धाचे नियम नाहीयेत। भारताने आतापर्यंत सबुरी जी बरोबर आहे शिवाजी, वारंवार पाकिस्तानकडनं हा रडीचा डाव खेळला जातो आणि त्याची पुन्हा एकदा आज या हल्ल्याच्या निमित्तानं प्रचिती येते।